नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब आपलं स्वागत करतो आमच्या नोबल अकॅडमी मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत भारतीय अर्थशास्त्र यावर जे प्रश्न आलेले आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये, त्याचा आज आपण विचार करणार आहोत. आपला हा सिरीजचा भाग 13वा आहे. तुम्ही जर पहिले भाग पाहिले नसेल तर पाहून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 एप्रिल 1951. प्रश्न क्रमांक 2, आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3, आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रत्यक्ष कर. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा अधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये. प्रश्न क्रमांक 5, 1991-92ची सरासरी किंमत वाढ टिमटिम होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13.7%. प्रश्न क्रमांक 6, गरिबी ही समावेशक संकल्पना टिंबटिंब आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निरपेक्ष ही समावेशक संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 7, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 8, नीती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण होते नीती आयोगाचे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, सिंधुश्री कुल्लर. प्रश्न क्रमांक 9, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी तिला टिमटिम बेरोजगारी असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, याला छुपी किंवा सुप्त बेरोजगारी म्हणतात. श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 असल्यानंतर छुपी किंवा सुप्त बेरोजगारी म्हणतात त्याला. प्रश्न क्रमांक 10, EPZ म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. प्रश्न क्रमांक 11, रिझर्व्ह बँकेची मौद्रिक कार्य टिमटिमशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, पैसा, पत नियंत्रण व नियमन ही रिझर्व्ह बँकेची मौद्रिक कार्य आहेत. प्रश्न क्रमांक 12, GSTचे शिल्पकार कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी हे GSTचे शिल्पकार आहेत. प्रश्न क्रमांक 13, कोणता भारताच्या दारिद्र्याचा निर्देशक नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूनतम असमतोल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदांची उपयुक्तता वाढवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्वितीय क्रमांकाचा व्यवसाय हा नैसर्गिक साधन संपदांची उपयुक्तता वाढवितो. प्रश्न क्रमांक 15, प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता टिमटिम असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0. प्रश्न क्रमांक 16, आर्थिक विकास म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचा टिमटिंब होय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाढ. प्रश्न क्रमांक 17, सार्वजनिक क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीला कोणती संज्ञा वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सार्वजनिक क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीला खाजगीकरण ही संज्ञा वापरली जाते. नावलौकिक गुडविल कोणत्या स्वरूपाची संपत्ती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमूर्त अदृश्य संपत्ती. प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जवाहरलाल नेहरू पोर्ट बंदर हे रायगड जिल्ह्यामधील नावाशेवा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतात किती मध्यवर्ती बँका आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एक ही मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाणिज्य क्षेत्राचा विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा आहे.
प्रश्न क्रमांक 23, प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक टिमटिंबा आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर B.S. मिन्नास यांच्या या पुस्तकाचं नाव आहे प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत ते. प्रश्न क्रमांक 24, भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजस्थान या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले. प्रश्न क्रमांक 25, दारिद्र्य निर्मूलन ही संज्ञा, गरिबी हटाओ या आत्मनिर्भरता ही पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5वी पंचवार्षिक योजना होती. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये बघितले अर्थशास्त्राचे 25 प्रश्न जे वारंवार विचारण्यात आलेले होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.